रुक्मिणी. विदर्भ नरेश भीष्मकाची रुक्मिणी ज्येष्ठ कन्या होती. रुक्मी तिचा भाऊ. कृष्णाच्या रूपागुणांचे कौतुक ऐकून त्याला न बघताच रुक्मिणी त्याच्या प्रेमात पडली. रुक्मी जरासंघाचा मित्र होता. जरासंघ कृष्णाचा कट्टर वैरी होता. कृष्णाशी सोयरी करून जरासंघाला दुखविण्याची रुक्मीची तयारी नव्हती. भीष्मकाला व त्याच्या पत्नीला कृष्ण जावई म्हणून पसंत होता, परंतु वयात आलेल्या मुलासमोर त्यांचे काही चालेना. रुक्मीने जरासंघाच्या सल्ल्याने आपली बहीण शिशुपालाला देण्याचे ठरविले. चेदी नरेश दमघोषाला वसुदेवाची भगिनी श्रुतश्रवा दिलेली होती. तिचा पुत्र शिशुपाल. कृष्ण आणि शिशुपाल आते मामे भावंड होती, परंतु त्यांच्यात कट्टर वैर होते. तेव्हा शिशुपालाशी विवाह रुक्मिणीला मान्य होणे शक्य नव्हते. तिने मनाने कृष्णाला वरले होते. ती दृढ निश्चयी असल्यामुळे आपले पाऊल मागे घेण्यास मुळीच तयार नव्हती. तिने सुदैव ब्राह्मणाच्या हाती कृष्णाला पत्र पाठविले व त्याच्याबरोबर पळून जाण्यास तयार असल्याची खात्री दिली. रुक्मिणी गौर आणि शुद्ध वर्णाची होती. तिचे नेत्र विशाल व दीर्घ होते. तिचे ओठ आणि नेत्रांच्या कडा रक्तवर्ण होत्या. तिच्या मांड्या, नितंब आणि स्तन पुष्ट होते. सर्व सुंदर व पुष्ट अवयव असूनही ती सडपातळ होती. तिचे मुख चंद्राप्रमाणे शुभ्र होते. तिची नखे लालसर असून लांबट होती. तिच्या भुवया सुंदर होत्या. केस काळेभोर, लांब व कुरळे होते. तीक्ष्ण, स्वच्छ, एकसारख्या कांतिमान दातांनी ती अलंकृत होती. देवकार्य करण्याकरिता जगदंबेच्या मंदिरात आलेली रुक्मिणी सालंकृत असून तिने पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले होते. रूप, यश आणि लक्ष्मी यांच्या योगाने ती जगातील असामान्य प्रमदा होती. मंदिरात शिरताना तिने इकडे तिकडे पाहिले. तिला कृष्ण दिसला नाही. त्यामुळे निराश मनाने ती मंदिरात गेली. आडोशाला उभा राहून कृष्ण तिच्याकडे बघत होता. हवीर द्रव्याने वाढलेल्या अग्नीच्या ज्वालेप्रमाणे जिचे दर्शन प्रिय आहे अशा रुक्मिणीला बघून कृष्णाची तिच्याविषयीची आसक्ती वाढली. त्याचे मन आधीच तिच्या स्वाधीन झाले होते. बलरामाशी चर्चा करून त्याने तिचे हरण करण्याचे निश्चित केले होते व इतर यादवांनाही विश्वासात घेतले होते. देवालयातील देवकार्य आटोपून बाहेर पडलेल्या रुक्मिणीला अचानक उचलून कृष्णाने स्वतःच्या रथावर घेतले व रथ द्वारकेच्या दिशेने पळवण्यास सुरुवात केली. बलरामाने दिसेल ते वृक्ष उपटून पाठलाग करणाऱ्या शत्रू सैन्याला मारायला सुरुवात केली. इतर यादवही त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी जरासंघाच्या सैन्याला थोपविले. रुक्मीला ही बातमी कळल्याबरोबर तो संतापला. संतापाने बेभान होऊन त्याने प्रतिज्ञा केली, मी कृष्णाला मारून रुक्मिणीला परत आणल्याशिवाय कुंडिनपुरात प्रवेश करणार नाही. तो यादव सेनेशी लढण्याच्या भानगडीत पडलाच नाही. त्याने यादव सेनेला वळसा घातला व श्रीकृष्णाच्या मागावर एकटाच तडक निघाला. तीव्र वेगाने निघाला असल्याने त्याने लवकरच कृष्णाला गाठले व युद्धाचे आव्हान देऊ लागला. द्वैरथ युद्धाचे आव्हान कृष्णाने लीलया पेलले. त्याने रुक्मीच्या घोड्यांना मारले व त्याचे धनुष्यही तोडले. हातातील धनुष्य तुटल्यामुळे रुक्मीने हातात खड्ग घेऊन रथातून
खाली उडी मारली व तो कृष्णावर चाल करून गेला. तेव्हा कृष्णाने तीक्ष्ण बाण मारून रुक्मीला मूर्छित केले. तेव्हा रुक्मिणीने कृष्णाकडे भावास जीवदान मिळावे म्हणून प्रार्थना केली. कृष्णाने रुक्मीला जीवदान दिले. प्रतिज्ञा पूर्ण न झाल्याने रुक्मीने परत कुंडिनपुरात प्रवेश केला नाही. त्याने भोजकट नावाची नगरी वसवली. भीष्मक मात्र कुंडिनपुरातच राहत असे. कृष्ण आपल्या प्रियेला घेऊन द्वारकेला गेला. सर्व शत्रूंना पराभूत करून बलरामही द्वारकेत परत आला. मोठा उत्सव करून कृष्णाने रुक्मिणीचे समंत्रक पाणीग्रहण केले. रुक्मिणी पातिव्रत्याच्या गुणांनी युक्त होती. रूप, शील, गुण यामुळे ती सर्वांची आवडती झाली. ती कृष्णाची ज्येष्ठ पत्नी होती. तिला कृष्णापासून प्रद्युम्न, चारुदेष्ण, सुचारू, भद्रचारू, सुदेषण, सुषेण, चारुगुप्त, चारुबाहू, चारुविद व चारू असे 10 महारथी पुत्र व चारुमती नावाची कन्या झाली. प्रद्युम्न 7 दिवसाचा असतानाच शबरासुराने त्याला सुतिकागृहातून पळवून नेले. प्रद्युम्न हा मदनाचा अवतार होता. त्याची पत्नी रती ही शंबरासुराच्या पत्नीच्या रूपात मायावती या नावाने राहत होती. प्रद्युम्नला बघताच तिने त्याला मदन म्हणून ओळखले. पतीला स्तन्य कसे पाजणार या दुविधेमुळे तिने त्याला सांभाळण्यास दाईची नियुक्ती केली. प्रद्युम्न शंबरासुराला पिता व मायावतीला माता मानित होता. प्रद्युम्न मोठा झाल्यानंतर मायावतीने त्याला सत्य सांगितले व स्वतःच्या प्रेमाचा पुनरुच्चार केला. हे सर्व ऐकून प्रद्युम्न संतापला व त्याने शंबरासुराचा वध केला व मायावतीला भार्येच्या रूपात स्वीकारून तिच्यासह तो द्वारकेला गेला. आपल्या नवजात बालकाचे हरण झाल्यामुळे दुःखी कष्टी झालेली रुक्मिणी पुत्र व पुत्रवधू परत आल्यामुळे अत्यंत आनंदी झाली. प्रद्युम्नाने रुक्मीची कन्या शुभांगी हिला स्वयंवरात जिंकले. रुक्मीनेही आनंदाने भाच्यास जावई करून घेतले. एवढेच नव्हे तर प्रद्युम्न व शुभांगीचा पुत्र अनिरुद्ध याने रुक्मीच्या नातीशी विवाह केला व मुलीच्या व बहिणीच्या प्रेमाखातर रुक्मीने कृष्णाशी वैर असतानाही हा विवाह मान्य केला. या विवाह समारंभाला मात्र गालबोट लागले. विवाह झाल्यानंतर दूध खेळण्याचा प्रस्ताव समोर आला. द्यूत खेळत असताना रुक्मी व बलरामात भांडण झाले. रागाच्या भरात बलरामाने द्यूताचा सुवर्णपट रुक्मीला फेकून मारला व रुक्मी मृत्युमुखी पडला. आपल्या भावाचा अंत झालेला बघून रुक्मिणी शोक करू लागली, परंतु कृष्णाने तिचे सांत्वन केले. यादवी युद्धात संपूर्ण यादव कुल नष्ट झाले. फक्त त्यातून लहान असल्यामुळे अनिरुद्धचा नातू वज्र तेवढा वाचला. वज्र हा कृष्णाच्या नातवाचा नातू म्हणजे कृष्णाचा खापरपणतू होतो. यादवी युद्धानंतर बलरामाने देह ठेवला. सर्व घटनाक्रमाने उद्विग्न झालेला कृष्ण योगमुद्रेत बसलेला असताना व्याधाने त्याच्या अंगठ्याला मृगाचे मुख समजून शरसंधान केले व कृष्ण निजधामास गेला. कृष्णाच्या मृत्यूनंतर द्वारका बुडणार याची अर्जुनाला कल्पना होती. त्यामुळे तो तातडीने द्वारकेला आला. मृत यादवांची अंत्येष्टी करून तो सर्व यादव स्त्रियांना घेऊन हस्तिनापूरला परत येत असताना पंचनदातील अभिरांनी हजारो यादव स्त्रिया पळविल्या. उरल्या तुरल्या स्त्रियांना व वज्राला घेऊन
अर्जुन हस्तिनापुरी पोहोचला. तेथे पोहोचल्यानंतर रुक्मिणी, जांबुवंती, कालिंदीसहित कृष्णाच्या अनेक भार्यांनी पतिलोक प्राप्तीकरता अग्निप्रवेश केला. इंद्रप्रस्थाचे राज्य वज्राला देऊन पांडवांनी कृष्णाच्या अनंत उपकारांची परतफेड केली. रुक्मिणीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत कृष्णावर अत्यंतिक प्रेम केले. त्याच्यावर तिची अव्यभिचारी निष्ठा होती. तिच्यावर आलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळी तिला कृष्णाची भक्कम साथ मिळाली. तिचे त्याच्यावरचे प्रेमच तिची मदत करत होते, तिला मार्ग दाखवित होते. ती त्याच्या प्रेमाबद्दल कधीही साशंक नव्हती. किंबहुना तो तिच्यावर प्रेम करतो की नाही यापेक्षा ती त्याच्यावर प्रेम करते हेच तिच्यासाठी पुरेसे होते. तिच्याविषयी शिशुपालाने अनुद्गार काढताच शिशुपालाच्या पापाचा घडा भरला असे म्हणत श्रीकृष्णाने त्याचा युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी सुदर्शन चक्राने वध केला. हा प्रसंग श्रीकृष्णाच्या रुक्मिणीवरील प्रेमाची साक्ष देण्यास पुरेसा आहे, नाही का? महाभारतातील स्त्री विश्व. लेखिका डॉक्टर नीलिमा निशाणदार. सतारवादन उमा निशाणदार. आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.